मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या गाईड आपल्या युट्यूब चॅनलवर. जसं की तुम्हाला माहिती आहे की आपण एसएससी जीडीची पीवायक्यू सिरीज चालू केलेली आहे 2025 च्या एक्झामसाठी. आणि यामध्ये आपण रिझनिंगच्या आतापर्यंत 6 सेट कंप्लीट केले. आजचा आपला असणार आहे 7वा सेट. आणि हे जे प्रश्न असणार आहेत हे प्रश्न असणार आहेत 21 फेब्रुवारी 2024 रोजी झालेला शिफ्ट 3 मधले प्रश्न. आणि यामध्ये तुम्ही बघू शकता तुमच्यासमोर जो पहिला प्रश्न दिलेला आहे तो पहिला प्रश्न आलेला आहे एका सिटिंग अरेंजमेंटचा, म्हणजे एका बैठक व्यवस्थेचा. यामध्ये तुम्हाला काय विचारलेलं आहे की अमांडा, बेन, कॅरोल, डेव्हिड आणि एमिली हे 5 लोक इथं एका गोलाकार टेबलाभोवती मध्यभागी तोंड करून बसलेले आहेत. किती जण आहेत? 5 जण आहेत. आणि त्यांचं जे तोंड आहे ते कुठे आहे? तर गोलाच्या म्हणजेच त्या टेबलच्या सेंटरकडे म्हणजेच मध्यभागी. मग हा जर गोल असेल आणि याच्यावर जर 5 व्यक्ती बसलेल्या असतील, या 5 व्यक्तीला आपण अशा पद्धतीने बसून घेतो. त्याच्यानंतर आता सांगितलेलं आहे की कॅरोल बेन आणि डेव्हिडच्या मध्ये बसलाय. मग कॅरोल ज्या ठिकाणी पण असेल तो बेनच्या आणि डेव्हिडच्या मध्ये, म्हणजे बीसीडी, बेन, कॅरोल, डेव्हिड अशा पद्धतीने तिघं बसलेले असणार आहेत. पण आता हे 5 जागेपैकी ते कुठे बसलेले असणार हे तर आपण सांगू शकत नाही. मग तोपर्यंत आपण या कंडिशनला अशाच पद्धतीने ठेवून देणार. दुसरी कंडिशन आपण बघणार. दुसऱ्या कंडिशन मध्ये दिलेलं आहे एमिली अमांडाच्या डावीकडे बसली. जोपर्यंत डावीकडे उजवीकडे असे शब्द आपल्याला दिसत नाही तोपर्यंत आपण या कंडिशनला मांडायला स्टार्ट करणार नाही. मग सर्वात पहिले आता आपण कोणती कंडिशन घेणार? ती घेणार एमिली अमांडाच्या डावीकडे. म्हणजे अमांडा ज्या ठिकाणी असेल, या ठिकाणी जर अमांडा जर या ठिकाणी असेल तर अमांडाच्या डावीकडे. आता अमांडाची डावी बाजू कोणती राहील? हिचं तोंड सेंटर कट, प्रत्येकाचं तोंड आहे सेंटर कट. म्हणजे हिची उजवी बाजू राहणार ही आणि डावी बाजू राहणार ही. आणि अमांडाच्या डावीकडे कोण आहे? एमिली. तर एमिली आपण या ठिकाणी लिहिणार. एमिली असणार या ठिकाणी. पण एमिलीच्या नंतर सांगितलेलं आहे अमांडा आणि डेव्हिड एकमेकांचे शेजारी नाही. आता अमांडा आणि डेव्हिड एकमेकांचे शेजारी नाही. मग याचा अर्थ डेव्हिड या ठिकाणी ते येऊ शकत नाही. आता 3 जागा राहिल्या आणि 3 व्यक्ती राहिले. मग 3 व्यक्ती या 3 जागेवर बसणार. असं सांगितलं होतं की सी दोघांच्या मधात. मग सी जर दोघांच्या मधात असेल तर सी ला या ठिकाणी बसवावं लागेल. त्यावेळेस 2 जागा बाकी राहतील. मग या 2 जागेवर एकतर बी असणार किंवा डी असणार. आणि एक कंडिशन आपल्याला दिली की अमांडाच्या शेजारी डेव्हिड नाही. मग डेव्हिड जर अमांडाच्या शेजारी नसेल तर डेव्हिड या ठिकाणी बसलेला असणार. अमांडाला डेव्हिड चालत नाही. अमांडाच्या शेजारी कोण बसलेला आहे? तर बेन बसलेला आहे. आणि बेन जर या ठिकाणी असेल तर सी म्हणजेच कोण होता आपला? सी म्हणजेच कॅरोल असणार या ठिकाणी. अशा पद्धतीने ही सिटिंग अरेंजमेंटचा प्रश्न आपण कंप्लीट केला. आणि नंतर आपण प्रश्न विचारला अमांडाच्या लगेच उजवीकडे कोण बसलेला आहे? अमांडा बसलेली आहे या ठिकाणी आणि अमांडाच्या उजवीकडे बसलेला आहे तो म्हणजे बेन. मग अमांडाच्या उजवीकडे कोण असणार? बेन असणार. याचा आन्सर काय असतो? ऑप्शन बी आपला असणार करेक्ट आन्सर. बेन असणार अमांडाच्या उजवीकडे. आणि डावीकडे तर अगोदरच दिलं होतं कोण होतं? एमिली. त्याच्यानंतरचा जो प्रश्न दिलेला आहे नंतरच्या प्रश्नामध्ये आपल्याला विचारलेले एक सिलोजिझमचा प्रश्न दिलेला आहे. त्यामध्ये आपल्याला सांगितलेले जशा पद्धतीने आपल्याला विधान दिलं त्या पद्धतीने आपण ते मांडून देणार. सर्व डब्ल्यू एस सी आहेत. जेवढे पण डब्ल्यू येतात तर डब्ल्यूचा एक सर्कल असणार. आणि जेवढे पण डब्ल्यू असतील ते सर्वच्या सर्व डब्ल्यू कोण आहेत? तर सी आहे. म्हणजे डब्ल्यू येणार सी च्या सर्कल मध्ये. सर्व कोण होते? डब्ल्यू सी आहेत. म्हणजे सर्व डब्ल्यू सी झाले. त्याच्यानंतर त्याला दुसरं विधान त्यात सांगितलं काही पी हे डब्ल्यू आहेत. आता काही पी आहेत आणि ते डब्ल्यू आहेत. म्हणजे आपण म्हणू शकतो की या डब्ल्यू मध्ये काही भाग पीचा आहे. अशा पद्धतीने हे सर्कल येणार. म्हणजे काही पी डब्ल्यू आहे, काही पी डब्ल्यू झाले. म्हणजे या ठिकाणी जे पी असतील ते डब्ल्यू पण असतील आणि जे डब्ल्यू असतील ते पी सुद्धा असतील. पहिला जो आपल्याला विचारला त्यामध्ये सांगितलं निष्कर्ष दिला. त्यात सांगितलं काही सी पी आहेत. पहिला पर्याय काही सी पी आहेत का? आता ज्या वेळेस पण आपण आतापर्यंत जेवढे क्लास पाहिले त्याच्यात आपण हे बघितलं की जर या दोघांचं रिलेशन दिलेलं नसेल तर आपण त्याबद्दल काही सांगणार नाही आणि ते चुकीचं ठरवणार. पण या ठिकाणी आता आपल्याला हे माहिती आहे की सर्वच्या सर्व डब्ल्यू काय होते? सी होते. म्हणजे डब्ल्यू जेवढे पण डब्ल्यू असतील ते काय असणार? सी असणार. पण डब्ल्यू आणि पी मध्ये सांगितलं होतं की काही डब्ल्यू पी आहेत. म्हणजे याचा अर्थ या डब्ल्यू मध्ये जे सी होते, या डब्ल्यू मध्ये सर्वच्या सर्व डब्ल्यू कोण होते? सी. मग डब्ल्यू मध्ये सी सुद्धा असणार. आता हा जो सीचा भाग आहे सीचा भाग डब्ल्यू मध्ये पण असणार. आणि डब्ल्यू मध्ये जर असेल तर त्या डब्ल्यू मध्ये असणारे सी येतं ते पी सुद्धा असणार. मग पहिलं काय होतं? करेक्ट होतं. काय सांगितलं होतं? सर्वच्या काही सी पी आहे. मग काही सी पी आहे हे काय असणार? बरोबर असणार. कारण काही सी या डब्ल्यू मध्ये आहेत आणि त्या डब्ल्यू मध्ये असल्यामुळे ते काय झाले? पी सुद्धा झाले इनडायरेक्टली. मग आपण म्हणू शकतो काही सी पी आहे. दुसरा दिलेला आहे कोणताही पी सी नाही.
आता कोणताच पी सी नाही का, जर पहिलं जर बरोबर असेल तर दुसरं काय होणार, ऑटोमॅटिक रॉंग होणार. त्याचं कारण काय, पहिलं आपण बरोबर केलं कशामुळे, कारण काही पी डब्ल्यू आहे आणि याच्या सांगितलं कोणताच डब्ल्यू पी नाही, तर कोणताच सी पी नाही, कोणताच सी पी नाही असं होऊ शकत नाही. त्याच्यामुळं हा जो भाग दिसायला आपल्याला या ठिकाणी, हा जो भाग दिलेला आहे, हा भाग कशाचा आहे, जो भाग या सीचा आहे आणि या सी मध्ये कशात आला, पी मध्ये सुद्धा आला. म्हणजे काही भाग सीचा पी मध्ये सुद्धा आला, म्हणजे याचा अर्थ दुसरा काय असणार, रॉंग असणार. आणि तिसरा पर्याय दिलेला आहे निष्कर्ष, काही सी हे डब्ल्यू आहे, काही सी डब्ल्यू आहे, तर काही सी अगोदरच सांगितलेले काही सी काय आहे तर डब्ल्यू आहे. कारण सर्वच्या सर्व डब्ल्यू जर सी असतील तर सी मध्ये पण काही भाग, म्हणजे या ठिकाणी जो भाग सीचा होता तो पूर्णच्या पूर्ण काय झाला, डब्ल्यू झाला. म्हणजे काही सी हे डब्ल्यू सुद्धा असणार. मग याच्यातून आपण सांगू शकतो निष्कर्ष 1 आणि 3 आपलं बरोबर राहणार. आणि ते दिलेलं आहे आपल्याला ऑप्शन ए मध्ये दिले दोन्ही निष्कर्ष जे की चुकीचं आहे, 2 आणि 3 दिलेले जे की चुकीचं आहे. आणि दुसऱ्यात दिलेले निष्कर्ष 1 आणि 3 अनुसरण करतात, तर ऑप्शन काय राहणार आपला, बी राहणार करेक्ट आन्सर. बी राहणार आपलं करेक्ट आन्सर. त्याच्यात सांगितलं ऑप्शन निष्कर्ष 1 आणि निष्कर्ष 3 हे दोन्ही अनुसरण करतात. त्याच्यानंतरचा जो प्रश्न दिलेला आहे त्यामध्ये एक पेपर फोल्डिंग आणि कटिंगचा प्रश्न दिलेला आहे. पेपर फोल्डिंग आणि कटिंग मध्ये काय केलेलं असतं, सुरुवातीला एक पेपरला फोल्ड करून म्हणजे त्याची घडी घालून त्याला नंतर काट मारून म्हणजे काहीतरी कुठेतरी काट देऊन त्याला परत ओपन केल्याच्या नंतर तो कसा दिसेल हे आपल्याला विचारलेलं असतं. त्याच्यात पहिला पेपर होता अशा पद्धतीचा आणि या पेपरला काय केलं, या ठिकाणी जो कोपरा असतो हा कोपरा अशा पद्धतीने फोल्ड केला. मग या पेपरचा आपण काय केलं, या ठिकाणी अशा पद्धतीने याला फोल्ड मारला, तर हा पेपर कसा होईल, अशा पद्धतीने होईल. हा फोल्ड आता इकडे जाईल, मग या ठिकाणी आपण होऊ शकतो हा भाग आता राहिलाच नाही. त्याच्यानंतर काय केलं, या ठिकाणी जो भाग होता हा सुद्धा अशाच पद्धतीनं इकडे ओपन केला. मग हा जो पेपर बनणार अशा पद्धतीने बनणार, कारण काय केलं, इथं जो भाग होता या ठिकाणी एक जो भाग होता तो आणि या ठिकाणी भाग जो होता तो अशा पद्धतीने वर करण्यात आली, फोल्ड मारण्यात आली. आणि फोल्ड केल्याच्या नंतर काय केलं, या ठिकाणी एक स्क्वेअर आणि या ठिकाणी एक स्क्वेअर अशा पद्धतीने स्क्वेअर मारण्यात आले. मग आपण म्हणू शकतो या ठिकाणी जे ओपन होता आता या पद्धतीने हा जो भाग होता अशा पद्धतीने गेलेला असणार आणि या ठिकाणी जो होता तो अशा पद्धतीने गेलेला असणार. मग याला जर आता परत ओपन केलं, जसं फोल्ड करत गेलो होतो त्याच्या उलट आपण काय करणार, त्याला ओपन करत येणार. मग या ठिकाणी जो कागद होता या ठिकाणी या कागदाला ज्यावेळेस आपण ओपन केलेला असता त्यावेळेस या ठिकाणी जो स्क्वेअर आहे आणि या ठिकाणी जो स्क्वेअर आहे याला परत इकडे ओपन केल्याच्या नंतर हा स्क्वेअर या पद्धतीने दिसणार आणि या ठिकाणी जो तो सुद्धा अशा पद्धतीने दिसणार. हे जे दोन असे ओपन झाल्याच्या नंतर काय होणार, अशा पद्धतीची आपल्याला आकृती दिसतात. आणि अशा पद्धतीची जर आकृती आपण चेक केली तर ऑप्शन ए नाही बी मध्ये फक्त 2 दिलेले आहेत, सी मध्ये असतात आपल्या अशा पद्धतीची डायग्राम, जी की आपला ऑप्शन असणार सी. काय केलं, जशा पद्धतीने याला फोल्ड करत गेलो होतो तशाच पद्धतीने याला ओपन करत गेलो, अशा पद्धतीची आकृती मिळणार. त्याच्यानंतरचा जो प्रश्न दिलेला आहे त्याच्यानंतरचा सुद्धा आपल्याला एक आकृत्याचाच प्रश्न दिलेला आहे आणि आकृत्यामध्ये मालिका दिलेली आहे म्हणजे सिरीज दिलेली आहे. आणि या सिरीज मध्ये काय सांगितलेले, सर्वात पहिले एक ट्रायंगल होता, त्याच्यानंतर दुसऱ्या डायग्राम मध्ये ट्रायंगल बरोबर कोण आलं, ट्रायंगल बरोबर सर्कल सुद्धा आला. तिसऱ्या आकृतीमध्ये ट्रायंगल होता, सर्कल सुद्धा होता आणि नंतर ट्रायंगल परत आला. पण अशा पद्धतीने आपण होऊ शकतो, एका पहिली 1 दुसरी 2 तिसरी 3 तर चौथी 4 आणि पाचवीत काय राहणार 5 राहणार. मग 5 कशा पद्धतीने राहणार, तर सर्वात पहिले ट्रायंगल येईल, नंतर सर्कल येईल, ट्रायंगल येईल, सर्कल येईल आणि ट्रायंगल येईल. अशी जर आकृती चेक केली तर पहिली जर चेक केली तर याच्यात जो शेवटला जो मधात ट्रायंगल दिलेला आहे तो उलटा दिलेला आहे, त्यामुळे तिथं राहणार नाही. जी 2 नंबरची दिलेली आहे 2 नंबर मध्ये सुरुवातीला सर्कल आहे नंतर ट्रायंगल आहे ती सुद्धा राहणार नाही. तर 3 नंबरच्या डायग्राम मध्ये काय दिलेले, ट्रायंगल सर्कल ट्रायंगल सर्कल ट्रायंगल आणि ते सुद्धा अशाच पद्धतीने सरक्या भाग दिलेले आहे. याला आपण म्हणू शकतो याचा ऑप्शन काय राहणार, ऑप्शन राहणार सी. त्याच्यानंतरचा जो प्रश्न दिलेला आहे 5 नंबरचा, आणि 5 नंबरच्या प्रश्नात तुम्हाला विचारलेले काही चिन्हांची अदलाबदल करायची आणि ते समीकरण बरोबर करायचं. सर्वात पहिले समीकरण काय दिलेले 15/9, 15 भागाकारात 9 गुणिले 8 अधिक 12 गुणिले 8 अधिक 12 आणि त्याच्यानंतर दिलेले -4 म्हणजे वजा 4 बरोबर
17. अशा पद्धतीने एक समीकरण दिलेलं आहे. याला जर आपण सॉल्व्ह केलं तर याचा आन्सर 17 कधीच येणार नाही. मग जर याचा आन्सर 17 येणार नाही तर याचा 17 आणण्यासाठी आपल्याला यातले दोन साईड म्हणजे दोन चिन्ह याची करायची अदलाबदल. याला करायचं इंटरचेंज. आणि त्याची जर अदलाबदल करायची असेल, त्याची जागा बदलायची असेल तर ते बरोबर आलं पाहिजे. मग त्यासाठी आपण पहिले गुणाकार वजा दिला, नंतर अधिक भागाकार दिला, नंतर गुणाकार प्लस दिला आणि नंतर गुणाकार भागाकार दिला. त्याच्यात आपण कोणत्या पद्धतीने किंवा कशा पद्धतीने याला चेंज करू शकतो. पण जर या ठिकाणी जर ध्यान देऊन पाहिलं तर या ठिकाणी 9 न 15 भाग जाणार नाही. या ठिकाणी जर भागाकार घेतला तर 8 न 9 भाग जाणार नाही. या ठिकाणी जर घेतला तर 12 न 8 भाग जाणार नाही. पण या ठिकाणी जर आपण भागाकार घेतला तर 4 न 12 पूर्ण भाग जाऊ शकतो. मग वजा आणि जर भागाकार बदलायचा जर एखादी साईड असेल तर सर्वात पहिले आपण ते चेक करणार. मग वजा आणि भागाकार कोणत्या ठिकाणी दिलेले तर वजा आणि भागाकार कुठल्याच एकाही ऑप्शन मध्ये दिलेलं नाही. त्यामुळे आपण याचा तर विचार करणारच नाही. जर वजन आणि भागाकार जर आपल्याला जर दिलं असतं साइन चेंज करण्यासाठी तर सर्वात पहिले आपण तेच चेक केलं असतं. पण हे न दिल्यामुळे आता आपण काय करणार तर पहिला जो पर्याय दिलेला आहे त्यात दिलेले आहे अधिक आणि अधिकचं काय करायचं अधिक आणि वजा याला चेंज करायचं. मग पहिले जर आपण चेक केलं तर 15 भागाकारात 9 याला अशा पद्धतीने लिहून घेता आपण अशा पद्धतीने लिहून घेऊ जे की सोपं जाईल. 9 गुणाकारात आता गुणाकार चेंज करायचा होता. गुणाकाराच्या जागी आपल्याला वजा घ्यायचं होतं. अधिक 12 आणि गुणाकारात 4 बरोबर 17 येतं का. तर इथं जर केलं तर 3 त्रिक 9 3 चूक 12 3 5 15. त्याच्यानंतर या ठिकाणी जर चेक केलं तर 12 चूक 48 आणि या ठिकाणी 8 त्रिक 24 आणि 5 मायनस 24 5 मायनस 24 किती येतील मायनस 19 अधिक 48 मायनस 19 अधिक 48. याला जर आपण चेक केलं तर मायनस प्लस मायनस होतील आणि 18 तून जर 9 गेले तर 9 आणि या ठिकाणी 3 मधून एक जर गेला तर 29. या ठिकाणी 29 येईल म्हणजे 29 हे सुद्धा आन्सर राहणार नाही. त्याच्यानंतरचा जो दिलेला आहे 2 नंबरचा 2 नंबरच्या मध्ये काय केलेलं आहे प्लस आणि भागाकार चेंज केलेले आहे. प्लस आणि भागाकार चेंज केलेले या ठिकाणी 15 अधिक 9 गुणाकारात 8 भागाकारात 12 वजा 4 अशा पद्धतीने. आणि याला जर आपण सॉल्व्ह केलं तर या ठिकाणी काय यायला पाहिजे 4 त्रिक 12 आणि 4 दोन्ही 8. त्याचबरोबर या ठिकाणी काय गुणाकार या ठिकाणी 3 ने जर भाग दिला तर 3 त्रिक 9 3 आणि 2 3 दोन्ही 6 6 तून जर 4 गेले तर 2 आणि या ठिकाणी 15 अधिक 2 बरोबर किती येईल 17. तर या ठिकाणी आपण म्हणू शकतो ऑप्शन बी राहणार आपलं करेक्ट आन्सर. काय केलं 15 अधिक या ठिकाणी भागाकार होता अधिक येईल अधिक 9 गुणाकारात जशाच तसं 8 जशाच तसे भागाकारात 12 अधिक वजा 4 आणि याला जर भागाकार दिला तर 2 न भाग दिल्याच्या नंतर 4 जर भाग दिला 4 दोन्ही 8 आणि 4 त्रिक 12 तर 3 9 ला भाग दिला 3 त्रिक 9 9 दोन्ही 3 दोन्ही 6 आणि 6 आणि 6 तून 4 गेले नंतर 2 राहिले आणि 15 आणि 2 17. अशा पद्धतीने याला जर आपण सॉल्व्ह केलं तर आपला आन्सर काय येणार 17 येणार म्हणजे ऑप्शन बी आपलं करेक्ट राहणार. त्याच्यानंतरचा प्रश्न दिलेला आहे मालिका दिलेली आहे म्हणजे सिरीज दिलेली आहे आणि सिरीज कशाची दिलेली आहे तर नंबरची सिरीज दिलेली आहे. आणि या नंबर सिरीज मध्ये आपल्याला सर्वात पहिली जी संख्या दिलेली आहे ती संख्या दिलेली आहे 84 63 84 63. त्याच्यानंतर दिलेले आहेत 83 84 83 84. त्याच्यानंतर दिलेले आहेत 83 05 83 05 नंतर 82 26 82 26 आणि नंतर लास्टला एक नंबर दिलेला काढायचा आपल्याला. त्याच्यानंतर एक नंबर दिलेला आहे तो म्हणजेच 80 68 80 आणि 68. अशा पद्धतीने सिरीज दिलेली आहे. आणि याच्यात जर आपण चेक केलं तर सर्वात पहिले आपल्याला एक याच्यात जर फरक काढायचा किंवा काय अशा मोठ्या संख्या दिल्याच्या नंतर आपण बघू शकतो याच्यात जर वेगवेगळे अंक बघितले 3 च्या नंतर 4 आलेले 4 च्या नंतर 5 आलेले 5 च्या नंतर 6 आलेले 6 च्या नंतर या ठिकाणी 7 यायला पाहिजे आणि 7 च्या नंतर 8. आणि जर ऑप्शन चेक केले तर ए मध्ये नाही बी मध्ये आणि फक्त बी मध्ये दिलेले आहे ज्याचा युनिट डिजिट किती दिलेला आहे 7 दिलेले आहे. तर ऑप्शन काय राहणार बी राहणार आपलं करेक्ट आन्सर. पण जर आपण चेक केलं अजून तर या ठिकाणी 6 7 8 9 10 चा 0 आणि त्याच्यानंतर 0 प्लस 2 आणि 2 मध्ये परत जर 2 ऍड केले तर किती यायला पाहिजे 4. तर त्या ठिकाणी 4 सुद्धा आलेले आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी 4 4 मायनस 1 3 3 आता 3 मायनस 1 2 होतात पण या ठिकाणी 10 चा 1 आला होता त्यामुळे इथे 3 झाले. 3 मधून 1 गेला 2 आणि 2 मधून 1 जर गेला त्या ठिकाणी 1 यायला पाहिजे तर 147 सुद्धा आहे आणि प्रत्येक ठिकाणी 8 आहे त्यामुळे या ठिकाणी सुद्धा 8 असू शकतात. मग ऑप्शन हा राहणार आपलं बी करेक्ट आन्सर. बी च्या नंतर या ठिकाणी 6वा प्रश्न झाला. 7व्या प्रश्नामध्ये आपल्याला दिलेले परत एक मालिका दिलेली आहे त्याच्यात आपल्याला सांगितलेले
काय सांगितलेलं आहे की 1, 16, 31, 46. 1, 16, 31, 46, 61. नेक्स्ट काय लिहू? नंतर जर आपण फरक काढून घेतला तर या ठिकाणी आपण म्हणू शकतो 16तून जर 1 गेला तर या ठिकाणी 15 येतील. 33 मधून जर 16 गेले तर या ठिकाणी सुद्धा 15 येतील. या ठिकाणी जर आपण चेक केलं तर 6तून 1 गेला 5 आणि 4तून 1 3 गेले 1 15. या ठिकाणी 18तून जर 6 गेले तर या ठिकाणी 5 येतील आणि 5 मधून जर 4 गेले तर या ठिकाणी सुद्धा येतील, म्हणजे या ठिकाणी सुद्धा 15चा फरक येईल. प्रत्येक ठिकाणी 15 जर संख्या वाढत असेल तर या ठिकाणी 60, 70, 75 आणि 108 या ठिकाणी यायला पाहिजे. म्हणजे याची 15 सोबत जर बेरीज केली, या ठिकाणी 15 सोबत जर बेरीज केली तर या ठिकाणी सुद्धा काय येणार 76 म्हणजे 76. ऑप्शन क्रमांक सी आपलं करेक्ट आन्सर येणार. त्याच्यानंतरचा जो प्रश्न दिलेला आहे त्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे एक फासा दिलेला आहे, ओपन डाईस दिलेला आहे. ओपन फासा म्हणजे खुला फासा दिलेला आहे आणि त्याच्यात आपल्याला सांगितलंय की त्याच्या के अक्षराच्या विरुद्ध कोणतं अक्षर येईल. म्हणजे या ठिकाणी काय दिलेलं आहे, अशा पद्धतीची आकृती दिलेली आहे. त्याच्यात 3 भाग केलेले आहेत, म्हणजे 3 पार्ट केलेले आहेत आणि या ठिकाणी पण त्या ठिकाणी अशा पद्धतीची आकृती दिलेली. त्याच्यात काय विचारलं जे के ओ त्याच्यानंतर टी एम आणि एच. तर याच्यात सांगितलं की अपोजिट अक्षर कोणाच्या तर के च्या कोणी. जर याचा आपण फासा तयार केला, ओपन डाईस जर आपण तयार केला तर आपण म्हणू शकतो जेव्हा पण आपण याच्यात ज्यावेळेस पण आपण बघतो त्यावेळेस मागच्या वेळेस सुद्धा आपण सांगितलं होतं की जे बाहेरचे असतात ते बाहेरचे अपोजिट असतात. म्हणजे हे जर दोन जर आपण चेक केले तर हे दोघं एकमेकांच्या कारणातील अपोजिट राहतील. याला जर एक उभं केलं आणि याला जर अशा पद्धतीने केलं हे दोघं काय व्हायला एकमेकांच्या अपोजिट व्हायले. या ठिकाणी हे दोघं एकमेकांच्या अपोजिट होतील कारण अशा पद्धतीने आकृती बनणार. तर नंतर जे राहतात के आणि एम हे दोघं काय असतात एकमेकांच्या अपोजिट असणार. त्याचा ऑप्शन काय राहील ओ नाही, टी नाही, एच नाही, एम म्हणजे ऑप्शन बी याचं करेक्ट आन्सर राहणार. त्याच्यानंतरचा जो प्रश्न दिलेला आहे कारण अशी आकृती ज्यावेळेस पण दिलेली असते त्यावेळेस बाहेरचे जे असतात ते ओपन असतात. परत याच्यात कशा पद्धतीची एक आकृती दिल्या जाऊ शकते. याच्यात अशा एक डाईस दिल्या जाऊ शकतो. याच्यात 1, 2, 3 आणि 1, 4 असा एक डाईस दिला जाऊ शकतो. ओपन असा त्याच्यात ए बी सी डी ई आणि एफ. याच्यात जर आपल्याला विचारलं तर ए सी च्या अपोजिट राहील. ए काय होणार नेहमी सी च्या अपोजिट राहणार. ई राहणार एफ च्या अपोजिट. ई राहणार नेहमी एफ च्या अपोजिट आणि बी राहणार डी च्या अपोजिट. बी असणार डी च्या अपोजिट. असा विचारू शकतात, असा विचारू शकतात. त्याच्यानंतर दुसरा जो प्रश्न दिलेला आहे प्रश्न क्रमांक 9. त्याच्यात परत एक सांकेतिक भाषेचा प्रश्न दिलेला आहे. सांकेतिक भाषेत आपल्याला विचारलेलं आहे होस्ट HOST ला HOST याला काय नोट केलं, काय कोड केलं तर 9724 अशा पद्धतीने कोड केलं. काइंड ओ म्हणजे KINDO याला काय कोड केलं तर काइंडला 45 31 0 अशा पद्धतीने कोड केलं. तर आपल्याला विचार परत एक दिला नोज KNOWS याला काय कोड केलं तर याला केलं 37 65 4 37 65 आणि 4. त्याच्यानंतर आपल्याला विचारलं डब्ल्यू साठी संकेत काय. तर डब्ल्यू साठी काय संकेत असणार म्हणजे डब्ल्यू कुठे दिलेलं आहे नोज मध्ये दिलेलं आहे. तर या ठिकाणी डब्ल्यू साठी कोणता नंबर असणार हे आपल्याला विचारलं. कधी कधी फक्त आपल्याला प्रत्येक अक्षराला अक्षर देऊन एक नंबर या पद्धतीचे शब्द देऊन एका शब्दाचा कोड विचारू शकतात. पण या ठिकाणी फक्त एका अक्षराचा कोड विचारला त्यामुळे आपण फक्त डब्ल्यूचा कोड बघणार. पण डब्ल्यूचा कोड बघण्यासाठी आपल्याला हे सुद्धा माहिती पाहिजे की बाकीच्या अक्षरासाठी काय नंबर असतात. आता या ठिकाणी कसं आपण फाइंड आउट करणार की या ठिकाणी के दिलेला आहे, या ठिकाणी सुद्धा के दिलेला आहे. मग के आणि के या ठिकाणी दिलेला आहे. त्याचबरोबर एन आणि एन सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. त्याचबरोबर ओ आणि ओ सुद्धा म्हणजे ओ एन एन के के या ठिकाणी दिलेला आहे. मग याच्यासाठी जर आपण हे 3 अक्षर जर याच्यात 3 नंबर याच्यात आणि याच्यात जर सेम असतील, अक्षर जर सेम असतील तर नंबर सुद्धा सेम असायला पाहिजे. मग नंबर कोणकोणते सेम आहेत तर या ठिकाणी 4 सुद्धा आहेत, या ठिकाणी सुद्धा 4 आहेत, या ठिकाणी 3 आहेत तर या ठिकाणी सुद्धा 3 आहेत. त्याच्याच बरोबर या ठिकाणी 5 आहेत तर या ठिकाणी सुद्धा 5 आहेत. म्हणजे या डब्ल्यू साठी 3, 5 आणि 4 हे तर राहणार नाही. म्हणजे ऑप्शन बी कटला आणि त्याच्यानंतर सी पण कटला. मग 6 किंवा 7 राहू शकतात. मग 6 आणि 7 या दोन पैकी कोण असणार तर या ठिकाणी आपण पाहू शकतो डब्ल्यू दिलेला या ठिकाणी एस दिलेला या ठिकाणी.
मग एस आणि डब्ल्यू पैकी फक्त एस या ठिकाणी आहे. मग एस जर या ठिकाणी असेल, एस जर या ठिकाणी असेल तर एक नंबर याच्यात आणि याच्यात सुद्धा सेम असायला पाहिजे. मग याच्यात 9 नाही, याच्यात 9 नाही, याच्यात 9 आहे, याच्यात 7 आहे, याच्यात सुद्धा 7 आहे. 7 कटणार राहिला का फक्त याच्यात 6 राहिला आणि 6 काय असणार डब्ल्यू चा कोड असणार. मग 6 डब्ल्यू चा कोड असेल तर ते ऑप्शन असतात ए. ऑप्शन काय असणार ए असणार आपलं करेक्ट आन्सर. नंतरचा जो प्रश्न दिलेला नंतरच्या प्रश्नात परत एक मालिका दिलेली आहे त्याच्यात विचारलेलं नंतरचा जो शब्द किंवा जे अक्षर येतील 4 अक्षर ते कोणते अक्षर येतील त्याच्यात काय सांगितलं आर एम जे ई आर एम जे ई आर एम जे ई नंतर व्ही क्यू एन आय व्ही क्यू एन आय आणि त्याच्यानंतर झेड यू आर एम झेड यू आर एम जुर्म जुर्म नाही आर एन आर एम आर एम होतं आर एम त्याच्यानंतर डी वाय व्ही क्यू डी वाय व्ही क्यू आणि नंतर काय होईल ते आपल्याला विचारलं. याच्यात जर आपण चेक केलं तर आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड ए बी सी डी अशा पद्धतीचा जर फरक आपण याच्यात चेक केला तर याचे जर आपण नंबर बघितले तर याच्यात आर असतो 18 नंबर व्ही असतो 22 नंबर झेड असणार 26 नंबर डी असणार 4 नंबर. कारण 26 नंतर आपण परत 1 2 3 4 जातो त्यामुळे त्या ठिकाणी 4 आहे. 18 मध्ये 4 मिनिट 22 22 मध्ये 4 मिनिट 26 26 नंतर परत 4 म्हणजे 2 3 4 एबीसीडी परत येणार म्हणजे डी येणार. डी च्या नंतर परत 4 जर मिळवलं तर 8 नंबरला कोण येतो 8 नंबरला येतो तो म्हणजे एच. एच असणार सुरुवातीला म्हणजे याच्या असणार तर प्रत्येकच ठिकाणी एच दिलेला आहे त्यामुळे आपण काहीच करू शकत नाही. त्याच्यानंतरचा शेवटचा एम दुसरा अक्षर जर बघितलं एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड ए बी सी तर या ठिकाणी सी आहे पाहिजे. अशा पद्धतीने सी जर आला तर ऑप्शन फक्त एकच राहणार तो म्हणजे ऑप्शन बी राहणार आपलं करेक्ट आन्सर सी. त्याच्यानंतर काय येणार झेड आणि यू झेड आणि यू जर आपण चेक केले तर या ठिकाणी म्हणू शकतो जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड झेड येणार. नंतर ई एफ जी एच आय जे के एल एम एन ओ पी क्यू आर एस टी यू तर या ठिकाणी एच सी झेड यू हाच राहणार या नंतरचा कोड किंवा या नंतरची सिरीज मधला आन्सर. या सिरीजचा आन्सर असणार ऑप्शन डी. त्याच्यानंतरचा जो प्रश्न दिलेला आहे तो प्रश्न दिलेला आहे समीकरण दिलेलं आहे आणि याच्यात सुद्धा परत चिन्ह म्हणजे साइन चेंज करायचं. साइन कोणतं चेंज करायचं ते दिलेलं आहे 10 हा -3 10 -3 अधिक 2 गुणाकारात 12 अधिक 2 गुणाकारात 12 भागाकारात 6 बरोबर 6. आता या ठिकाणी भागाकारात 6 दिलेले या साइनला जर मी चेंज केलं तर या ठिकाणी 6 आणि 12 पूर्ण भाग जातो त्यामुळे भागाकार तर अगोदर चेंज करायचा पद्धती भागाकार कधीच अगोदर चेक म्हणजे चेंज करायचा नाही. जर भागाकारात साइन बघितलं आपण पहिल्यात नाही दुसऱ्यात नाही तिसऱ्यात नाही चौथ्यात नाही भागाकार चेंज करायला सुद्धा सांगितलं नाही. मग आपल्याला चेंज करायला सांगितलं नाही तर ह्या अगोदर आपण सांगतो न्यू साइन दोन्ही 12 या ठिकाणी 2 रुपये द्यायला पाहिजे. आता एक तर वजा अधिक किंवा अधिक गुणाकार किंवा गुणाकार वजा अशाच पद्धतीचा चेंज असणार किंवा मग या ठिकाणी सुद्धा चेंज होऊ शकतो. बरोबरच सुद्धा साइन आपल्याला दिलेलं आहे चेंज करण्यासाठी. मग पहिलं जर आपण चेंज केलं किंवा आपण याला जर सॉल्व्ह करायला जर बघितलं आणि 6 उत्तर येते काय ते आपण बघू. मग 6 उत्तर याचं कधी येईल याच्यात जर आपण पहिला ऑप्शन चेक केला पहिला मायनस आणि बरोबरचा तर पहिला ऑप्शन जर आपण केला तर 10 बरोबर 3 येणार त्या ठिकाणी अधिक 2 गुणाकारात 2 आणि या बरोबरच्या जागी काय येणार मायनस येणार 6. याला जर आपण अशा पद्धतीने मांडलं तर ते दोन्ही 4 आणि 4 5 6 आणि 7 7 मधून 6 गेलं तर उत्तर 1 येईल 10 येणार नाही याचा अर्थ हे चुकीचे आहे. दुसरा जो दिलेला आहे दुसरा काय सांगितलेलं आहे गुणाकार आणि अधिक चेंज करा. मग 10 वजा 3 गुणाकारात 2 अधिक 2 बरोबर 6 यायला पाहिजे. तर या ठिकाणी 3 दोन्ही 6 आणि या ठिकाणी 10 तून जर 6 गेली तर किती उरतात 10 तून 6 त्याच्यानंतर 4 आणि हे 2 म्हणजे किती आहे 6 येईल. तर याचा ऑप्शन काय असणार 2 ऑप्शन बरोबर राहणार गुणाकार आणि अधिक ऑप्शन बी राहणार करेक्ट आन्सर. त्याच्यानंतरचा जो प्रश्न दिलेला आहे त्याच्यानंतरच्या प्रश्नात आपल्याला विचारलेलं आहे परत एक समीकरण काय दिलेलं आहे सिरीज दिलेली आहे मालिका दिलेली आहे. मालिकेत आपल्याला सांगितलं की वाय टी डब्ल्यू ओ वाय टी डब्ल्यू 0 वाय टी डब्ल्यू आणि 0 त्याच्यानंतर एक ब्लँक दिलेले आहे आणि ब्लँक मध्ये आपल्याला सांगितलं UPS1 UPS1 त्याच्यानंतर SNQ 0 SNQ 0 अशा पद्धतीने नंतर दिलं QLO1 QLO1
या ठिकाणी O1 आहे, 0,1 नाही, O1. त्याच्यानंतर OJM1, 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 OJM1. तर या ठिकाणी काय आहे? या ठिकाणी जर चेक केलं आपण, जर उलट जर गेलो तर OPQRSTU, तर VW यायला पाहिजे, VWXY. अशा पद्धतीनं LMNOPQR या ठिकाणी येईल, QRST या ठिकाणी T बरोबर. WR पासून जर चेक केलं तर WR पहिला आणि दुसरा दोन ऑप्शन आहे. त्याच्यानंतर U पण येणार, मग U सुद्धा आपण चेक करणार नाही. WR नंतर U दोन्ही ठिकाणी आहे, मग U या ठिकाणी असणार. आता चेंज काढून चेक करणार, 0 येणार का 1 येणार. तर 0 आणि 1 कसा चेक करणार, तर 0 आणि 1 मध्ये जर आपण चेक केलं तर 0 1 0 या ठिकाणी 0 यायला पाहिजे होता, आपण म्हणजे 1 च्या नंतर काय 0 1 1, म्हणजे 0 च्या नंतर 2 वेळेस 1 1 येऊ शकतो. मग 0 च्या नंतर या ठिकाणी सुद्धा 1 जर आला तर 1 1 0 1 1 अशा पद्धतीने सिरीज असणार. मग या ठिकाणी काय यायला पाहिजे, 1 यायला पाहिजे. तर ऑप्शन काय राहील, ऑप्शन राहील बी, WRU1. आन्सर बी करेक्ट असणार. त्याच्यानंतर दिलेलं आहे, काय दिलेलं आहे आपल्याला विचारलेलं आहे अल्फाबेटिकल ऑर्डरचा प्रश्न. शब्दकोशात ज्या क्रमाने शब्द येतील त्या क्रमाने त्याची मांडणी करा. पहिला दिलेला आहे व्हीप, WHIP, फिप. नंतर दिलेला आहे व्हाईट, WHILE. त्याच्यानंतर दिलेला आहे व्हाईट, WHITE. त्याच्यानंतर दिलेला आहे विस्क म्हणजे WHISK. त्याच्यानंतर दिलेला आहे व्हिप, WHIFF. आणि याला जर आपण चेक करत गेलो तर याला आपण म्हणू शकतो शब्दकोशात ज्याप्रमाणे आले त्याप्रमाणे याला मानायचं. कसं मानणार, विचारलं काय, शब्द 5व्या क्रमांकावर कोणता येईल. 5वा शब्द आपल्याला विचारला कोणता येईल, तर 5व्या क्रमांकावर W सर्व ठिकाणी सेम आहे, काढ दिया. नंतर H पण सेम आहे, काढ दिया. नंतर I पण सेम आहे, काढ दिया. आता मात्र PLTSF सर्व ठिकाणी वेगवेगळे येतं आणि आपण सांगू शकतो की अल्फाबेटिकल ऑर्डर नुसार ABCD नुसार कोणता अगोदर येईल कोणता नंतर येईल. आणि सर्व ठिकाणी वेगवेगळे असल्यामुळे आपण डायरेक्टली सांगू शकतो सर्वात पहिले कोण असतं तर M असतो, त्याच्यानंतर कोण असतं तर L असतो, L च्या नंतर कोण असतो तर L च्या नंतर याच्यात आपण बघू शकतो S असतो का P असतो का T असतो. S च्या नंतर T येतो, PQRST म्हणजे 3 नंबर P असतो, नंतर S असणार आणि 5 नंबरला असणार व्हाईट म्हणजे WHIT आणि E. व्हाईट ऑप्शन काय असणार ज्यात, विस्क नाही, व्हिप नाही, तर व्हाईट ऑप्शन क्रमांक 4, ऑप्शन डी आपला असणार आन्सर. काय केलं आता यावेळेस ज्यावेळेस आपल्याला स्क्रीनवर दिसणार परीक्षेत त्यावेळेस आपण याला असं कळत नाही करू शकत, पण याला आपण मनातच आपल्या मनानेच काय करू शकतो, याला इग्नोर करू शकतो, याला सोडून देऊ शकतो आणि नंतर बघू शकतो की कोणता अक्षर येणार. त्याच्यानंतरचा प्रश्न दिलेला आहे, काय दिलेलं आहे याच्यात आपल्याला संबंध सांगितला. संबंध काय सांगितला, कलाकारचा संबंध कशाशी आहे, कॅनव्हासची आहे. कॅनव्हास तर शिल्पकाराचा संबंध कशाशी आहे, तर कॅनव्हास म्हणजे काय असतं तर एक कलाकार जे साहित्य किंवा माध्यम असतं ते माध्यम यूज करणं म्हणजे त्याला म्हणतो आपण कॅनव्हास. मग त्या माध्यम कोण यूज करतो तर कलाकार यूज करतो. आणि त्याच्यानंतर जर शिल्पकारांकडे जर काही माध्यम असेल तर ते कोणतं माध्यम असणार, तो असणार दगड. एक शिल्पकार कशावर काम करणार तर दगडावर काम करणार. त्याच्यानंतर याचा आन्सर काय असणार, याचा आन्सर असणार ते म्हणजे ऑप्शन सी म्हणजेच काय दगड असणार याचा आन्सर. त्याच्यानंतरचा प्रश्न दिलेला आहे 15 नंबरचा, XKNS याचा संबंध दिलेला आहे WJMR. त्याच्यानंतर विचारलेले याचाच पद्धतीनं अशाच पद्धतीनं कोणता पर्याय असणार. आधी याला माहिती पाहिजे की फरक काय दिलेला आहे, काय दिलेले. आपल्याला माहिती W च्या नंतर X येतो, J च्या नंतर K येतो, M च्या नंतर N येतो, R च्या नंतर S येतो. मग अशा पद्धतीने लिहू शकतो -1 चा फरक या ठिकाणी दिलेला आहे. M च्या अगोदर A येतो का तर नाही, तर पहिला ऑप्शन राहणार नाही. R च्या नंतर K येतो का, R च्या नंतर K येतो का तर नाही, R च्या नंतर K येत नाही म्हणून ते सुद्धा राहणार नाही. B च्या अगोदर D येतो का तर नाही, E च्या अगोदर D येतो का तर बरोबर आहे, E च्या अगोदरच D येतो. म्हणजे आपण म्हणू शकतो E जर असेल तर या ठिकाणी असायला पाहिजे D. त्याच्यानंतर दिलेला A तर A च्या अगोदर या ठिकाणी असायला पाहिजे Z. या ठिकाणी काय दिलेलं आहे D तर या ठिकाणी D च्या अगोदरचा असतो C. त्यानंतर काय दिलेलं आहे या ठिकाणी
टी तर टीच्या अगोदर या ठिकाणी काय यायला पाहिजे, एस यायला पाहिजे. तर अशा पद्धतीचा ऑप्शन येतो जे तो म्हणजे ऑप्शन डी, बी असणार आपलं करेक्ट आन्सर. त्याच्यानंतरचा प्रश्न दिलेला आहे, नंतरच्या प्रश्नात आपल्याला सांगितलेलं आहे परत एक पेपर फोल्डिंग अँड कटिंगचा प्रश्न आलेला आहे. त्याच्यात एक आकृती दिलेली आहे गोल म्हणजे सर्कल, आणि या सर्कल मध्ये काय केलंय, सर्क्युलर पेज आहे. अगोदर काय होते स्क्वेअर किंवा एक रेक्टँगुलर पेज होतं, आता एक सर्क्युलर पेज आहे. याला समोर काय केलं, अशा पद्धतीचा गोल होता त्याला अशा पद्धतीने केलं, म्हणजे हा अशा पद्धतीने पेज होणार. याला ज्यावेळेस आपण मधातून काय करणार, याला फोल्ड करणार या ठिकाणी या साईडला, तर पेज असं दिसणार. असे केल्याच्या नंतर परत त्याला वरून काय करणार, आपण खाली फोल्ड मारणार. हे जे पेज आहे ते अशा पद्धतीने बनणार. म्हणजेच या ठिकाणी आपण म्हणू शकतो फोल्ड केलं या ठिकाणी. त्याच्यानंतर आपल्याला काय विचारलेलं आहे की या ठिकाणी एक या डायग्राम मध्ये जे पेज आहे या पेजला अशा पद्धतीनं कट मारले या ठिकाणी. त्याच्यानंतर एक या ठिकाणी असे दोन कट मारले. आता एका पेजचे किती भाग केले हे आजवर आपण बघणार. एका पेजचे भाग केले 4, चौथा भाग झाला. म्हणजे तुझी पूर्ण एक सर्कल होतं, या पूर्ण सर्कल मध्ये जर आपण चेक केलं तर फक्त एवढा आहे 1/4 भाग राहिला, म्हणजे एक भाग राहिला चौथ्यातला. पण याच्यात आपण जे काही करू त्याचे किती भाग पडणार, 4 भाग पडणार. याच्यात जर मी एक डॉट मारला, एक पॉईंट जर मारला तर प्रत्येक याच्यात जाणार, कारण याचे 4 भाग केले म्हणजे चार वेळेस फोल्ड केल्यासारखा झाला. म्हणजे एक दोन वेळेस सर्वात पहिले एक नंतर दोन वेळेसच फोल्ड केला, पण त्याचे पेज जे झाले एकावर एक किती बनले, 4 बनले. मग या ठिकाणी मी काही केलं, आपण काही एखादी डायग्राम या ठिकाणी कट मारला तर प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी सुद्धा येणार, या ठिकाणी सुद्धा येणार, या ठिकाणी सुद्धा येणार. मग या ठिकाणी जो कट मारलेला आहे तो अशा पद्धतीचा कट आहे. अशा पद्धतीचा कट जर असेल, याला ज्यावेळेस आपण आता वरच्या साईडला ओपन करणार, कारण असं बंद केलं होतं तर असं ओपन करणार. असं ओपन केलं तर या ठिकाणी अशी आकृती तयार होणार, अशी आकृती तयार होणार. याला ज्यावेळेस इकडे फोल्ड करणार तर या दोन्ही ठिकाणी ही आकृती इथं आणि ही आकृती इथं बनणार. म्हणजे या ठिकाणी अशा पद्धतीची आकृती बनणार आणि या ठिकाणी येणार ती म्हणजे अशी. आणि या ठिकाणी कशी येणार, तर या ठिकाणी येणार अशी आणि या ठिकाणी येणार अशी. पण अशी आकृती दिलेली ती ऑप्शन ए मध्ये या ठिकाणी जे सर्कल दिलेले ट्रायंगल, त्या ठिकाणी ट्रायंगल दिलेले हे चुकीचे ट्रायंगल दिलेले सर्व त्याच्यात. त्यामुळे आपण या ठिकाणी काय म्हणतात, याची जी डायरेक्शन दिलेली आहे, हे जे ट्रायंगल अशा पद्धतीने दिलेले येतं ते असे न देता त्याच्यात आपल्याला काय दिलेलं येतं, हे आतून दिलेले येतं. मग पहिला ऑप्शन राहणार नाही. ऑप्शन बी मध्ये जर दिलेले तर बी मध्ये अशाच पद्धतीचे दिलेले पायाच्या साईडनच, तर ऑप्शन काय राहील आपल्या याचं, बी राहील करेक्ट. तर बी आन्सर काय असणार, याचं करेक्ट आन्सर असणार. नंतरचं दिलेलं आहे गहाळ शब्द ओळखा. गहाळ शब्द कशातला ओळखायचा, तर त्या सिरीज मधला ओळखायचा. सिरीज दिलेली आहे, मालिका दिलेली आहे. मालिकेत आपल्याला सांगितलेलं आहे PQMN, PQMN नंतर दिलेला आहे STPQ, STPQ च्या नंतर दिलेला आहे VWST, VWST च्या नंतर दिलेला आहे YZVM, YZV आणि M. तर नंतर काय येईल ते विचारलं. तर या ठिकाणी जर चेक केलं तर PQRS TUV WXY, प्रत्येक ठिकाणी आपण जे चेक केलं PQR आणि S प्लस 3 ला गेलो. P असतो 16 नंबर, S असतो 19 नंबर. 3 जर दिले तर काय ना S येणार. S असतो 19 नंबर, V असतो 22 नंबर. 19 आणि 22 पर्यंत सुद्धा प्लस 3 ने गेलो. 25 पर्यंत जा तर 22 पासून तर प्लस 3 जावं लागेल. मग या ठिकाणी सुद्धा जर प्लस 3 गेलो तर Y नंतर काय ना Z, A आणि B. या ठिकाणी काय यायला पाहिजे, B यायला पाहिजे. B पासून सुरू होणारे ऑप्शन येतात 3. मग जर या ठिकाणी पहिला B येणार, दुसरा काय येऊ शकतो, B च्या नंतर एक तर C येतो किंवा मग T येतो किंवा M येतो. आता एकच जर अक्षर आपण काढलं तर आपला आन्सर भेटणार QRSTUVWXYZ. A B C यायला पाहिजे. मग C कुठे आहे, तर ऑप्शन ए मध्ये दिलेलं आहे C. तर ए असणार आपला आन्सर. त्याच्यानंतर कोणकोणते अक्षर येतात, तर Y आणि Z येणार. ते कसे, तर M, NOP, QRS, TUV, WXY, NOPQ, RST, UV, ST, UV. या ठिकाणी M कुठे दिलं, या ठिकाणी W दिलेलं आहे. या ठिकाणी M नसताना या ठिकाणी काय असायला पाहिजे, W असतात. W च्या नंतर XY Z, या ठिकाणी येणार Z. मग BCYZ येणार आपलं करेक्ट आन्सर. त्याच्यानंतरचा प्रश्न दिलेला आहे 18 नंबर. एका विशिष्ट सांगितली भाषेत जर का 11 ला G and
सर्वात पहिले काय दिलेले 11 दिलेले आणि 11 ला काय डिनोट केलं GNGXG त्याच्यानंतर विचारलेलं आहे 20 ला काय डिनोट केलं तर 20 ला डिनोट केलं TWENTY ला VYGP VA आणि आपल्याला काय विचारलं 40 ला काय करणार 40 ला कशा पद्धतीने डिनोट करणार आहे 40 ला डिनोट करण्यासाठी आपण घेणार एक पद्धत ई नंतर ई FG T UV प्रत्येक ठिकाणी दोन नंतर फरक आहे ई F सोडला G घेतला U सोडला V घेतला F नंतर G सोडलाय H घेणार H पासून सुरू होणारे सर्वच ऑप्शन दिलेले आणि नंतर काय सांगणार होता L MN W XY O P Q Q सुद्धा असणार मग Q असणार ऑप्शन B आणि ऑप्शन D ऑप्शन B आणि ऑप्शन D नंतर आता शेवटचा चेक जर केला शेवटच्या प्रत्येक ठिकाणी येईल शेवटचा घेऊ शकत नाही या ठिकाणी तिसराच घ्यावा लागणार तिसरा काय असणार E FG E FG R ST तर HQT ऑप्शन बी आणि ऑप्शन सी ऑप्शन बी दोन्ही तर दिलेले आता यू आणि व्ही एक्स एन ओ पी टी यू व्ही तर व्ही येणार आणि व्ही वाला ऑप्शन काय ऑप्शन डी व्ही नंतर काय आलं पाहिजे ए आलं पाहिजे ऑप्शन डी असणार आपलं करेक्ट आन्सर त्याच्यानंतरचा प्रश्न दिलेला आहे परत एक सिटिंग अरेंजमेंटचा प्रश्न दिलेला आहे सिटिंग अरेंजमेंट मध्ये आपले विचारलेले आहे सांगितलेले आहे 7 मित्र येतात एबीसीडी ई एफ जी एका गोलाकार टेबल भोवती मध्यभागी दोन करून बसले 7 जण बसले मध्यभागी दोन करून अशा पद्धतीने गोलाकार टेबल त्याच्यानंतर 1 2 3 4 5 6 एक कुठं बसवायचा कुठे एकाच ठिकाणी एका साईडला 7वा त्याच्यानंतर काय आलेले डी हा जी च्या लगेच उजवीकडे बसला आहे म्हणजे आपण पहिलीच कंडिशन घेऊ शकतो काय सांगितलं डी हा जी च्या उजवीकडे डी हा मध्यभागी जी च्या उजवीकडे म्हणून जर मी या ठिकाणी जी घेतला तर जी ची उजवी बाजू असणार या ठिकाणी त्या ठिकाणी बसलेला असणार डी डी हा जी च्या उजवीकडे बसलाय ए हा सी आणि ई च्या अगदी मध्यभागी बसतो ए हा सी आणि ई च्या ए हा सी आणि ई च्या अगदी मध्यभागी बसतो बी हा एफ च्या लगेच डावीकडे बसतो बी हा एफ च्या लगेच डावीकडे बी हा एफ च्या डावीकडे कोणती साईड असतात एफ च्या डावीकडे अशा पद्धतीने असतात एफ च्या डावीकडे मग आता कुठे बसणार ते आपल्याला माहिती नाही त्याच्यानंतर सांगितलं जी आणि सी हे शेजारी नाही जी आणि सी शेजारी नाही मग त्याच्यानंतरची कंडिशन दिली ई हा डी च्या लगेच शेजारी बसतो ई हा डी च्या लगेच शेजारी बसतो पण ई जर या ठिकाणी बसत असेल तर या ठिकाणी घेणार आपण ई आता काय झालं ई या ठिकाणी बसला आता ई च्या आणि सी च्या बरोबर मदत कोण होतं ए होता मग जर मी या ठिकाणी घेतलं तर या ठिकाणी सी यायला पाहिजे तर बी आणि एफ या ठिकाणी येतात आता यानंतर काय सांगितलं का एफ च्या लगेच उजवीकडे कोण बसतो तर या ठिकाणी आपण म्हणू शकतो ई च्या नंतर कोण असणार ए असणार ए च्या नंतर कोण असणार सी असणार आता एफ च्या उजवीकडे डावीकडे बी आहे म्हणून जर एफ या ठिकाणी असेल तर डावीकडे म्हणजे त्या ठिकाणी एफ असणार कारण डावी बाजू या साईडला उजवी बाजू या साईडला आता विचारलं होतं की एफ च्या उजवीकडे कोण बसतो एफ च्या उजवीकडे कोण बसतो तर जी बसतो ऑप्शन असणार ए बी आणि सी आहे तर ऑप्शन असणार आपलं डी कडे कोण बसतो तर जी बसतो त्याच्यानंतरचा शेवटचा आजचा प्रश्न आपला दिलेला आहे आणि सोपा एकदम सोपा प्रश्न दिलेला आहे त्याच्यात सांगितलेलं आहे एक आकृती दिली त्यात सर्वच्या सर्व सर्कल दिले दुसरी दिली त्याच्यात एक ट्रायंगल आहे तिसरी दिली त्याच्यात 2 ट्रायंगल आहे चौथी दिली त्याच्यात 3 ट्रायंगल आहे पाचवी दिली त्याच्यात 4 ट्रायंगल आहे तर सांगितलं आता किती येणार तर 5 ट्रायंगल येणार मग 5 ट्रायंगल आणि ते खालून यायले म्हणजे खालची लाईन पूर्ण झाली आता वरची लाईन कंप्लीट व्हायची मग त्याच्यानंतर आपण म्हणू शकतो अशा ठिकाणी आकृती येणार एक 5 ट्रायंगल कसे येतील सुरुवातीला खालच्या लाईन मध्ये किती येतात 1 2 आणि 3 1 2 3 त्या ठिकाणी परत एक येणार 4 आणि परत एक येणार 5 कारण सांगली आकृती 5 ट्रायंगल आणि नंतर 1 2 3 अशा किती लाईन दिलेल्या 3 दिलेल्या म्हणजे अशी आकृती येणार अशी आकृती दिलेली ऑप्शन ए मध्ये ऑप्शन ए दिलेले करेक्ट आन्सर ऑप्शन ए असणार आपलं करेक्ट आन्सर बी नसणार कारण त्याच्यात ट्रायंगल दिलेला या ठिकाणी तिथे येणार नाही सी नसणार कारण त्याच्यात ट्रायंगल किती दिलेले तर 6 ट्रायंगल दिलेले आपल्याला 5 ट्रायंगल पाहिजे त्याच्यानंतरची येणार नाही कारण त्याच्यात
मदर ट्रायंगल या ठिकाणी दिलेलं आहे. अशा पद्धतीने हे झाले आजचे 20 प्रश्न जे की आले होते 21 फेब्रुवारी रोजी शीट 3 मध्ये SSC GD 2024 मध्ये झालेल्या पेपर मध्ये.